नमस्कार मित्रांनो, BL जोशी, कॉर्पोरेट ट्रेनर आणि सॉफ्ट स्किल कोच. आज प्रामुख्याने आपण संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स, ज्याची आपल्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाची गरज आहे. आज आपण शिक्षक असू, आपण एखाद्या कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला असू, सेल्स डिपार्टमेंटला असू, मार्केटिंग डिपार्टमेंटला असू, वर्कशॉपवर असू, आर वर्किंग इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जागेवर काम करत असताना, कंपनीमध्ये काम करत असताना आनंददायी वातावरण असायला पाहिजे, ज्यायोगे आपल्या सगळ्यांनाच काम करायला हे छान वाटतं आणि आपली वर्कप्लेसवर काम आपण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो ह्याच्याकरता आपल्याला कुठल्या स्किल्सची आवश्यकता आहे याचा या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदी आज ज्या आपण कंपनीमध्ये, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, ज्या सेक्टरमध्ये आपण काम करतो ना, त्या सेक्टरचं कल्चर काय आहे, त्याचं व्हिजन काय आहे, त्यांचं मिशन काय आहे, या गोष्टी पहिल्यांदी मला समजून घ्यायच्या आहेत आणि मला त्या पद्धतीने स्वतःला बदलायचं आहे. आणि हे जेव्हा मी बदलेल ना, त्यावेळेला मला कामाच्या ठिकाणी काम करणं हे एक आनंददायी भाग असणार आहे. दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की मी जिथं काम करतो तिथं सगळेजण समव्यावसायिक आहेत, दे आर माय कलिग्स. आणि या कलिग्सशी बिहेव करत असताना मला प्रोफेशनल एटिकेट्स, मॅनर्स ह्याचा जाण असायला पाहिजे. आणि फक्त जाण नाही तर मला याच्यामध्ये खऱ्या अर्थाने उपयोग करून घेतला पाहिजे. कारण एकदा प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना देर आर सर्टन नॉर्म्स, देर आर सर्टन रूल्स, आणि मी ते रूल कुठल्याही परिस्थितीत तोडता कामा नये. सो दॅट माय वर्किंग प्लेस शुड बी अ प्लेझंट प्लेस फॉर ईच अँड एव्हरी पर्सन हू कम्स देअर फॉर द सेक ऑफ वर्किंग फॉर द ऑर्गनायझेशन. तिसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की कम्युनिकेशन करत असताना बघा, तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला असा, तुम्ही जिथं कम्युनिकेशन करता त्यावेळेला आपल्याला संवाद म्हणजे चांगले ऐकणे, हेही त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लिसन टू अंडरस्टँड, लिसन नॉट टू रिस्पॉन्ड ऑर रिॲक्ट. आपण जेव्हा आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर काम करतो तर त्याचं मत काय आहे, त्याला काय सजेस्ट करायला आवडेल, त्याला कुठल्या प्रकारचा फीडबॅक द्यायला हवेल, अँड इज इट बेनिफिशियल टू द ऑर्गनायझेशन, या दृष्टिकोनात तुम्हाला लिसनिंग स्किल्स हे वाढवायला पाहिजे. आणि आज ते शिकण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण शाळा कॉलेजमध्ये अनेक गोष्टी शिकतो, पण लिसनिंग स्किल्स हे आपल्या करिक्युलममध्ये कुठे नाही आहे, विच इज द ॲक्यूट इम्पॉर्टंट नीड ऑफ ए वर्कप्लेस, so that you can work with the pleasure and others will have a satisfaction when they are working with you. हा याच्यावर दुसरा एक भाग आहे की मला जर कामाच्या ठिकाणचं वातावरण चांगलं करायचं असेल, इफेक्टिव्हली मला आउटपुट द्यायचं असेल तर काय आवश्यकता आहे, तर कम्युनिकेशनची, आणि इस्पेशली डिजिटल कम्युनिकेशन. कारण हा जो जमाना आहे ना, हा जमाना डिजिटल कम्युनिकेशनचा जमाना आहे, हा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा जमाना आहे, हा टेक्नॉलॉजीच्या बरोबर असलेल्या कम्युनिकेशनचा जमाना आहे, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कम्युनिकेशन करायचा जमाना आहे. सो मला माझ्या डिजिटल कम्युनिकेशनवर खूप मोठ्या प्रमाणावर काम करायची खऱ्या अर्थाने गरज आहे. हे सगळं करत असताना मला आय विल हॅव टू ऑलवेज सिक फॉर द गायडन्स, I will have to always seek for the help. I will have to always seek for the assistance. आणि ज्याला आपण खऱ्या अर्थाने मेंटॉरिंग असं म्हणू शकतो किंवा मेंटॉरशिपची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे. मग ती पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये आणि सोशल लाईफमध्ये आपण काय करावं, कुठले नॉर्म्स पाळावेत, कुठल्या गोष्टी करू नयेत, हे सगळं करण्याकरता कुठेतरी अनुभवी व्यक्तीची, ज्याचा अनुभव हा समृद्ध आहे, अशा व्यक्तीची आपल्याला खऱ्या अर्थाने मदतीची आवश्यकता आहे. आणि आपलं वातावरण चांगलं राहावं याच्याकरता मला मेंटॉर, गाईड याची निश्चितपणे गरज आहे.
तुम्ही कोण गाईड असावा, कसा असावा, त्याच्या अपेक्षा काय आहेत हे तुम्ही ठरवा. पण यू हॅव टू हॅव अ गाईड अँड मेंटॉर. हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग झाला. आणि तिसरं एक आहे, काम करत असताना वेन वी आर डीलिंग विथ द ह्युमन बीइंग्स देर आर चान्सेस ऑफ ॲग्रीमेंट्स अँड डिसॲग्रीमेंट. काही वेळेला आपलं कुठल्या मुद्द्यावर प्रत्येकाशी पटेलच असं नाही, कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, प्रत्येक वेगळे युनिक आहे. प्रत्येकाची एक विचार करायची, प्रत्येकाची एक प्रतिसाद द्यायची पद्धत वेगळी असू शकते. याचा अर्थ तो चुकीचाही असा होत नाही. जर काही कारणाने जर आपल्या दोघांमध्ये जर संवाद बिघडला, डिसॲग्रीमेंट झाले, तर दॅट इज नॉट द एंड ऑफ द रिलेशनशिप. वी आर वर्किंग इन द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. त्यामुळे आज आपल्याला जर विसंवाद झाला तर हा विसंवाद हा कशा पद्धतीने रिझॉल्व करायचा आणि परत एकदा नवीन दमाने, नवीन उत्साहाने माझ्या ऑर्गनायझेशनकरता कसं काम करायचं ह्याच्याकरता या कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन किंवा निगोसिएशन करणे या स्किल्सची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, तुमची कामाची जागा, वर्कप्लेस ही आनंदी राहावी म्हणून आपल्याला या 7 गोष्टींचा महत्त्वाचा उल्लेख आहे. ह्याचा निश्चितपणे तुम्ही अडॉप्ट करा. यू विल हॅव ए लवली लाईफ. कामाच्या ठिकाणी सुद्धा एक आनंददायी वातावरण असेल, ज्याच्यामुळे आपलं प्रोडक्शन हे आणखीन वाढेल आणि कंपनी विल बी एक्स्ट्रीमली, organization will be extremely happy with our performance, and that is what is our ultimate satisfaction. So if you need any assistance on this subject, आम्हाला तुम्ही इथं कमेंट करून सांगू शकता. तुमची इच्छा असेल की आणखी आम्ही कुठल्या वेगळ्या विषयावर व्हिडिओ करावा तर आपण आपल्या सजेशन्स द्याव्या. वी आर ऑलवेज देअर टू असिस्ट यू. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मित्रांनो, लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ऑल द बेस्ट.